नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओमध्ये गळ्याच्या मागील भाग कसा स्टिच करायचा हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी सर्व बाजूंनी शिलाई टाकून घेतली आहे. अंदाजे 2 रेषा इतके अंतर मी सोडले आहे. त्यानंतर गळ्याच्या बाजूने आपण असे कट्स मारून घेणार आहोत. यामुळे गळा उलटून घेतल्यावर फिनिशिंगमध्ये प्रॉपर दिसतो. असंच मी सर्व बाजूंनी कट मारून घेतले आहेत आणि खालच्या बाजूने अर्धा इंचावरती शिलाई मारून घेतली आहे. यानंतर आपण हा गळा उलटून घेऊयात. तर गळा उलटून घेण्यासाठी आपण अस्तर आणि कपड्याच्या मध्यातून आपला हात घालून दुसऱ्या बाजूच्या कपडा आणि अस्तर हातामध्ये पकडून आतून ओढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आपल्या ब्लाऊजचा मागील भाग उलटून घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक शिलाईवर आपण नख मारून घेणार आहोत. यामुळे आपल्याला पुढची दाब टीप टाकण्यासाठी सोपे जाते. चला तर खालच्या बाजूची दाब टीप टाकून झालेली आहे. आता आपण गळ्याच्या सगळ्या बाजूंनी टीप टाकून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व बाजूंनी अस्तर कपडाला जोडून घ्यायचे आहे. आता मी या ठिकाणी अस्तर कपडाला जोडून घेतल्यानंतर राहिलेला कपडा कट करून घेतला आहे. यानंतर मध्यापासून दोन्ही बाजूला 4.25 इंचावर मी मार्क करून घेतली आहे. त्यानंतर 3 इंच वरती मार्क केली आहे आणि फोल्ड केलेल्या बाजूपासून अर्धा इंचावर मार्क करून घेतला आहे. यानंतर आपण दोन्हीही लाईन 3 इंचाची आणि अर्धा इंचाची लाईन क्रॉस मार्कमध्ये जोडून घेणार आहोत.